हे शिकवलं जातं आणि त्याचा वापर एखादं सॉफ्टवेअर जर एखाद्या कंपनीने तयार केलं तर ते हॅकर्स त्याच्यातले लूपहोल्स शोधून काढतात आणि ते सुधारण्यासाठी मदत होते. किंवा पोलीस, लष्कर हे अशा हॅकर्सचा वापर करतात जेव्हा एखादी गोष्ट अडते आणि एखाद्या गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यासाठी मदत हवी असते, तेव्हा या हॅकर्सचा वापर केला जातो. जसं शरीराला चांगलं कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल असतं, तसंच ह्या टेक्नॉलॉजीला सुद्धा एक चांगला बाजू आहे, चांगला हेतू सुद्धा आहे आणि तसंही तिथेही आहे. त्यामुळे चांगल्या गोष्टींसाठी वापर केला जावा असं मला वाटतं. आणि आम्ही जेव्हा प्रॉपर लक्ष्मीकांतजीचे जे कोणी राईट्स घेणारी लोक आहेत, देणारी आहेत, त्यांची आईची सगळ्यांची म्हणजे त्याच्या आईची वगैरे सगळ्यांची आम्ही परमिशन घेऊन मग केलेलं आहे, असं केलेलं नाही आहे. आणि ते हयात नाहीये त्यामुळे त्यांचा वापर तसा केला गेला. एखादी व्यक्ती हयात असताना तुम्ही नका येऊ, तुमच्या ऐवजी आपण सगळ्या बाजूने तुमचे फोटोज घेऊ आणि तुमचं कॅरेक्टर तिकडे आम्ही दाखवू. आणि मुळात मला वाटत नाही त्याच्यात कुठल्याही प्रकारची ऑनेस्टी आहे. तर तुमच्यात देर इज नो ऑनेस्टी, देर इज नो आर्ट. आय फील मग त्यात काहीच मजा नाही. आम्हाला आयुष्यभर शिकवलं गेलं, आमचं स्कूलिंग असंच आहे, कुठलीच गोष्ट कृत्रिम नाही वाटली पाहिजे अभिनयातली. आणि जर कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून जर ती गोष्ट निर्माण होणार असेल तर मध्ये आग कला नाही आहे असं मला वाटतं. शेवटी सगळं काही म्हटलं तरी आपली क्रिएटिव्हिटी, आपली स्वतःची कला, आपला स्वतःचा अनुभव